नागपुर में रविंद्र चौहान ने उपराष्ट्रपति चुनाव को लेकर कहा कि विजय कैसे हुआ इसकी चर्चा नहीं बल्कि ये खुशी की बात है कि विजय अच्छे मतों से हुआ। ठाकरे गुट के मतभंग पर उन्होंने प्रतिक्रिया दी। साथ ही उन्होंने कहा कि सभी ने एनडीए और नरेंद्र मोदी के नेतृत्व में विश्वास जताया है। खरं तर आपल्याला सर्वांना माहित आहे की आज मी नागपूरमध्ये खरं तर श्री रविशंकरजी यांच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेलो आहे। त्यामुळे एक चांगला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरमध्ये आणि नागपूरमधल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटावं हा दोन्ही उद्देश आहे। कालच झालेल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एनडीएचे उमेदवार म्हणून विजय झालेला आहे। त्यामुळे विजय कसा झाला याची चर्चा न करता विजय चांगल्या मताने झालाय याचा आनंद हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता व्यक्त करतोय। ठाकरे गटाचे खासदार फुटले, क्रॉस वोटिंग केली अशी माहिती आहे। तुम्हालाही तेच वाटतं की तुमचं काही वेगळं मत आहे? नाही, खरं तर हे सर्व मतदान जे आहे ते मतदान गुप्त मतदान असतं। त्यामुळे गुप्त मतदान ही प्रक्रियाच त्यासाठी आहे। राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल किंवा कोणतंही मतदान हे गुप्त पद्धतीने करणं आणि त्या गुप्त पद्धतीने केलेल्या मतदानामध्ये प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार हा योग्य उमेदवाराला देणं हे फार गरजेचं असतं। त्यामुळे या सगळ्यांनी एनडीएच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या उमेदवाराला मतदान केलं।